करून दाखवायचं आणि पुन्हा 5 वर्ष बघायचंच नाही हाय ते काय गेले ते कुठं काय असलं काय बघायचंच नाही. असलं काहीच बघायचं नाही. नुसती आश्वासन आहे ते का? हे नुसतं 4 दिवस आलं का तेवढं ही कुठं आहे ती कुठं आहे घरोघर फिरणार फक्त बघायला येते. पुन्हा 5 वर्ष कुठं हाय काय गेलाय कुठे बघायचं नाही. इथं काय सोय नाही काय नाही नुसतं जेवण चाललंय ना म्हणजे मी मोठा का तो मोठा हे जेवच चाललंय. विकास आहे का? विकास काय नाही दिसतंय तुम्हाला बघा काय कुठं विकास काय सुद्धा नाही सगळं चिलार उगवलंय. जाधव आहेत तसेच रावसाहेब सागर आणि सौरभ पाटील आहेत. या तिन्हीतला चेहरा कोणता चांगला? सुशिक्षित म्हणलं तर जाधव सर आहेत. एवढा राजकारणाचा अभ्यास नाही आपल्याला. तुमच्या वार्डात ही उमेदवार आहेत 3 उमेदवार आहेत सेना भाजप आणि शरदचंद्र पवार गट. कोण निवडून येईल खात्रीशीर सांगता येत नाही. मला सांगा बघितलंय राजकारण तुम्ही डोळ्यानं? पहिलं तुमच्या काळातलं राजकारण आता एक 3-4 टर्म म्हणजे 15-20 वर्षाचा कालावधी त्यातलं राजकारणात काय फरक वाटतो का तुम्हाला? तसं काय मला जाणवत नाही. पण आटपाडीमध्ये युवकांना रोजगाराच्या समस्या असतील अशा काही समस्या जाणवतेच का तुम्हाला? आहेत ना. इतर रोजगारासाठी मानगंगा साखर कारखाना बंद आहे. नंतर तो चालू करायचा आहे. तो तुला राजकारण कळतं? मला सांग ही 3 चेहरे रिंगणात आहेत त्यातला योग्य चेहरा युवक म्हणून तू कुणाकडे बघतोय? आता मी काय तसं ठरवलं नाही पण तसं सौरभ आपण चांगले आहेत आणि युटी जाधव सर. युटी जाधव अशा पदाचे 3 चेहरे रिंगणात आहेत. इकडे युटी जाधव सर आहेत रावसाहेब सागर असतील तसेच सौरभ पाटील असतील. या तिन्हीतला चेहरा या आटपाडीचा विकास करेल कोण चेहरा असं वाटतं तुम्हाला? सौरभ भैया. थेट नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये असलेले 3 चेहरे आहेत युटी जाधव सर रावसाहेब सागर आणि सौरभ पाटील. यातला प्रभावी चेहरा कोण? सौरभ भैया पाटील येईल असं वाटतं. सौरभ भैया पाटील सर. नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये 3 चेहरे आहेत. इकडे युटी जाधव असतील रावसाहेब सागर असतील आणि सौरभ भैया पाटील असतील. यातला प्रभावी चेहरा या आटपाडीच्या विकासाच्या दृष्टीने विचार करेल असा कोणता चेहरा वाटतो? असं का? युटी जाधव सर आटपाडीतील प्रभावी चेहरा वाटतोय आम्हाला. तर युवा पिढींना साथ देणारा युटी जाधव सर चेहरा वाटतोय आम्हाला. ह्याच्यावर काय मला बोलायचं नाही. बनतेले न जातेले बरोबर आहे का? बरोबर. म्हणायचं करून देतून जातो का खोट आहे? खरं आहे का खोट आहे? म्हणजे नुसते आश्वासनच घेस तर तुम्ही निवडून येस तर झालं तर कोण आहे कुठं आहे काय माहित नाही. प्रभावी तसं विचार केला तर युटी सर काम करतील. कारण की ते वैयक्तिक शिक्षक आहेत एज्युकेटेड आहेत आणि बऱ्यापैकी सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे त्या माणसाला. म्हणजे कसं हे तर पाणी साचतं या पावसाळ्याचा आम्हाला त्रास होतो या मग याचं काय करायचं? युटी जाधव सर. युटी जाधव वाटतं सोडवतील? 100% खात्री आहे तुम्हाला? काय झालं केलंच नाही. आज करू उद्या करू आज करू उद्या करू काय त्याचं निर्णयच कोण घे नाही. मग आम्ही गप्प बसलो एवढं. नमस्कार मंडळी, मानदेश प्राईममध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. आज आपण आलेलो आहोत आटपाडीमध्ये आणि आटपाडीमध्ये आपण फिरत असताना वार्ड क्रमांक 6 मध्ये आलेलो आहोत आणि कोण होणार या आटपाडीकरांचा नगराध्यक्ष? आटपाडीकरांच्या मनामध्ये कोण आहे हे जाणून घेण्यासाठी आपण सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. तर आपला जो कार्यक्रम आहे तो आहे थेट मुद्द्याचं बोला. या मुद्द्याचं बोला कार्यक्रमामध्ये आपण सर्वसामान्य कार्यकर्त्यांना भेटणार आहोत. तसेच जाणते बुजुर्ग ज्येष्ठ मंडळी महिला यांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेणार आहोत. या वार्ड क्रमांक 6 मधून देशमुख ऋषिकेश बाळासो हे भारतीय जनता पार्टीकडून उभे आहेत. तसेच देशमुख ब्रह्मदेव केशव हे शिवसेनामधून उभे आहेत आणि खरात सदानंद बाबा हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाकडून उभे आहेत. या 6 नंबर प्रभागातील जनतेचा कौल कुणाकडे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत हे इथले प्रभागातील जे लोक आहेत ते त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे. मला सांगा या आटपाडीचं राजकारण आतापर्यंत कोणत्या मुद्द्यावरती चालत आले? कोणते मुद्दे आहेत राजकारणाचे? इथं काय सोय नाही काय नाही नुसतं जेवण चाललंय ना म्हणजे मी मोठा का तो मोठा हे जेवच चाललंय. विकास आहे का?
विकास काय नाही दिसतंय की तुम्हाला बघा काय कुठं विकास काय सुद्धा नाही सगळं चिलार उगवलंय. याच्या अगोदर कोणाच्या ताब्यात सत्ता होती ग्रामपंचायत असताना? ह्याच्या अगोदर होते धनाजी प्रशासन होतं 5 वर्ष. 3 वर्ष प्रशासनच आहे आणि पाटील गटाकडे होती धनाजी वकील होते. धनाजी म्हणजे वकील थोडक्यात शिवसेनेकडे सत्ता होती. हो होती. त्यावेळेस काय विकास झाला काय झालं नाही. आणि आता आता प्रशासन आहे. प्रशासन आहे. पण मला सांगा, आता निवडणूक लागल्या, थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक आहे, जनतेतून नगराध्यक्ष निवडायचा आहे, तर तुमच्या विचाराचा नगराध्यक्ष व्हावा असं वाटतं तुम्हाला? होय. कोण असेल तो? एकीकडे नगराध्यक्ष पदासाठी उत्तम जाधव सर आहेत, युटी जाधव आहेत, तसेच रावसाहेब सागर आणि सौरभ पाटील आहेत. या तिन्हीतला चेहरा कोणता चांगला? सुशिक्षित म्हणलं तर जाधव सर आहेत चांगले. बरं. त्याने स्वतःच्या शिक्षकी पदाचा राजीनामा दिला आहे. लाख रुपये नोकरी सोडून ते जनते सेवेसाठी जनसेवा करण्यासाठी ते उभा आहेत. वार्डामध्येही तुमच्या उमेदवार 3 उमेदवार आहेत, भाजप, शिवसेना आणि शरदचंद्रजी पवार गटाकडून. या तिन्हीतला उद्या तुमच्या सेवेमध्ये कोण चांगल्या प्रकारे काम करू शकतो? ऋषी देशमुख. ऋषिकेश देशमुख. काय अपेक्षा आहेत त्याच्याकडून तुम्हाला? त्यांच्याकडून ते काम चांगलं करतील असं वाटतंय. आणि भारतीय जनता पार्टीकडून आहेत ना ते. बरं. त्यामुळे ते करतील असं आम्हाला वाटतं. तर मंडळी प्रतिक्रिया घेतलेलेच आहेत. दुसरे जे व्यक्ती आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार. मला सांगा, या आटपाडीचं राजकारण कोणत्या मुद्द्यावरती फिरत आले आतापर्यंत? विकासाच्या मुद्द्यावर फिरत आले. विकास आहे नाही का कुठे हरवलाय विकास? हरवला आहे. कुठे हरवला? त्यामुळेच प्रशासनात लागलं ना. बरं. 7-8 वर्ष झालं खूप मोठा स्पेस गेलेला आहे मध्ये. राजकारण म्हणजे निवडणूकच लागलेले नाही, नगरपंचायत आता झालेले. त्यामुळे आता जनतेनं कोणाच्या मागं जायचं हे नक्की कळलं पाहिजे ना. कोणाच्या मागं जाणार जनता? कोण काम करेल हे आता काय सांगता येत नाही ना. सांगता येत नाही. नाहीच. एकीकडं उत्तम जाधव सर आहेत, तसेच रावसाहेब सागर आणि सौरभ पाटील रिंगणामध्ये आहेत नगराध्यक्ष पदाचा. एवढा राजकारणाला चांगला चेहरा तुम्हाला कोणता वाटतोय? एवढा राजकारणाचा अभ्यास नाही आपल्याला. बरं. तुमच्या वार्डात ही उमेदवार आहेत, 3 उमेदवार आहेत, सेना, भाजप आणि शरदचंद्र पवार गट. कोण निवडून येईल खात्रीशीर सांगता येत नाही. कामाचा चेहरा कोण वाटतोय? तशी सगळीच कामाचे आहेत, पण मतापुरती कामाचे आहेत. मतं मिळाल्यावर करतील ह्याची गॅरंटी नाही. वाटतंय मतापुरतेच कामाचे. होय. ठीक आहे. वयोवृद्ध आजोबा आपल्यासोबत आहेत. अनेक राजकारण म्हणजे अनेक टर्म आहेत त्यांनी त्या डोळ्यानं बघितलेले आहेत. त्यांनी राजकारण कसं असतं ह्यांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. वयाचे कित्येक वर्ष ते इथपर्यंत आलेले आहेत. बाबा, मला सांगा, या आटपाडीचा विकास आता तुमच्या हयात होत आलेले आहे. या आटपाडीचा विकास खऱ्या अर्थानं झाला आहे का? मला काय माहीत नाही. मी कौटुळीच आहे. हे तर आपलं मतदानच नाही तर काय सांगू. बरं, मतदान नसू द्या तुमचं, परंतु कवटुळी आणि आटपाडी हे नातं खूप जवळचं आहे, तालुक्याचं ठिकाण आहे. तुम्ही नेहमी तालुक्याच्या ठिकाणी येता. तुम्हाला काही या आटपाडी तालुक्यामध्ये काही समस्या जाणवतात का? नाही जाणवत. काहीच नाही. नाही, काहीच नाही. पाय दडण्यात फिरत नाही मी. कशात तुम्हाला सांगू. बरं. असं आहे. खरं बोल आहे. काय आपलं पाय बाद झालेलं असल्यामुळं आपण आपलं बसून असतो. पोर आपलं अंत काय सांगत तेवढं आपलं काय. बरं, मला सांगा, राजकारण अनेक तुम्ही पिढ्या राजकारण केलेलं आहे. मला सांगा, बघितलंय राजकारण तुम्ही डोळ्यानं? पहिलं तुमच्या काळातलं राजकारण, आता एक 3-4 टर्म म्हणजे 15-20 वर्षाचा कालावधी, त्यातलं राजकारणात काय फरक वाटतो का तुम्हाला? तसं काय मला जाणवत नाही. पण आमचा पहिला भाऊ एक सरपंच होता, ती तुकाबारी केलतात. ती अजून आमची साखळी तुटलेली नाही. आता 20 वर्ष झाली सरपंच होता, पण ती पाडला त्याने 17 मतानं. ती 10 दिवसातच मेलं पुण्याचा. हां, पुण्यात तुम्हाला सांगतो आता भारी शेट गेला आहे सरपंच. हे आता आमच्या साखळी थोडी आहे तिकडं 4 इकडं 12 आहे. एवढं आहे. इथं काय आपल्याला माहीत नाही. लोक तुम्हाला काय ते गप्पड मारू. तर मंडळी, ही होती ही जी मंडळी आहे ती सर्वसामान्य मंडळी आहेत. यांना काही राजकारणाचं देणं घेणं पडलेलं नाही, काय नाही. कोण निवडून येऊ, कोण नको, काही घेणं देणं पडलेलं नाही. कोणीही विकासाची कामं करत नाही. निवडणुका आल्यापुरतंच फक्त
आश्वासनं देतात, निवडणूक संपल्या, सत्तेची खुर्ची मिळाली की सर्व आश्वासनं हे धुळीस मिळून जातात. या आजोबांनी सांगितलं की कोणी काही करत नाही, जो तो आपल्या स्वार्थासाठी या निवडणुका लढत आहे. विकासाचा अजेंडा कोणीच घेऊन या मैदानामध्ये उतरलेलं नाही, असंही त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होतंय. आपण मंडळी वेळोवेळी या आटपाडीतील मतदारांचा आढावा घेणार आहोतच. आपल्यासोबत काही युवकही आहेत, आपण त्या युवकांशी सुद्धा संवाद साधणार आहे. युवक म्हणून या निवडणुकीकडे कसं बघताय? तर पहिल्यांदा विषय असा आहे की ग्रामपंचायत नंतर आज पहिल्यांदाच आपल्या नगरपंचायतमध्ये रूपांतर झालेलं आहे. आता सध्याला तर भारतीय जनता पार्टी, शिवसेना, तीर्थक्षेत्र आघाडी हे तिन्ही पण पॅनल आपल्या रणधुमाळीमध्ये आपापल्या प्रचारात बिझी आहेत. पण युवक म्हणून मला वाटतं की भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष व्हावा. या आटपाडीमध्ये युवकांना रोजगाराच्या समस्या असतील, अशा काही समस्या जाणवतात का तुम्हाला? आहेत ना. इतर रोजगारासाठी मानगंगा साखर कारखाना बंद आहे, नंतर तो चालू करायचा आहे तो. त्यासाठी आता भाजपशिवाय पर्याय नाही आटपाडी तालुक्याला. कारण का देशात सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे, त्यामुळे कारखाना जर चालू करायचा असेल तर भाजपचा नगराध्यक्ष व्हावा. बरं, मला सांगा, 3 चेहरे मैदानामध्ये आहेत. इकडं युटी जाधव सर आहेत, रावसाहेब सागर आहेत, सौरभ पाटील आहेत. यातला कोणता चेहरा आहे तो या आटपाडीच्या वैभवात भर घालण्यासाठी काही गोष्टी आटपाडीसाठी करेल असं वाटते? उत्तम जाधव. का वाटते? सुशिक्षित उमेदवार आहेत, ते स्वतः शिक्षक आहेत आणि त्यानंतर त्यांनी जिल्हा बँकेवरती त्यांनी शिक्षकांच्या काम केलेलं आहे आणि ते स्वतःचा 1,25,000 पगार सोडून ते जनसेवेसाठी आपला राजीनामा देऊन उपस्थित आहेत तिथे सर्वसामान्य माणसात. इकडे वाटतं का की एवढं चांगलं शिक्षक पदाचा राजीनामा देऊन ते राजकारणातच काय यावं असं वाटलं असेल त्यांना? जनतेची सेवा करणं हा त्यांचा एकमेव पहिला उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्यांची सेवा करावी अशी वाटत नव्हती का? विद्यार्थ्यांची सेवा त्यांनी भरपूर वेळ केलेली आहे. 25 वर्ष त्यांनी सेवा केलेलीच आहे. पण त्यांना आता लक्षात असं आले की बाबा आपण विद्यार्थ्यांची सेवा बास, आता आपण जनतेची सेवा करावी. ठीक आहे. तर मंडळी, काही युवकही आहेत, त्या युवकांशी सुद्धा आपण संवाद साधणार आहे. नाव काय तुमचं? प्रशांत. कुठले प्रॉपर? तिथलंच आटपाडीतलंच. वार्ड क्रमांक कोणता येतो? 5 मध्ये 6 म्हणजे हा याच वार्डातले. हो. तुम्हाला माहिती आहे या वार्डामधनं कोण कोण उभा आहे? तिथनं ही काय नाही रवी आपलं ते ना गुरुभाऊ देशमुख असतील, ऋषी देशमुख, ऋषिकेश देशमुख असतील आणि ही समाधान सदानंद खरात साहेब, समाधान खरा. बरं, मला सांगा, या वार्डाचा विकास झालाय का आतापर्यंत? तर काही झालंच नाही तसं मला गेलं तर. आमच्या समोर कोण करू शकतो तसं काय सांगू शकत नाही, कारण की तिकडचे असल्यामुळे तर आमच्या इथलं संपर्क म्हणलं तर जवळ येते ते शक्यतो करू शकतील, कारण की समाधान खरा. मला सांगा, नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा 3 चेहरे मैदानामध्ये आहेत. युटी जाधव सर असतील, रावसाहेब सागर आणि सौरभ पाटील असतील. यातला कोणता चेहरा या आटपाडीच्या वैभवात भर घालू शकतो, आटपाडीसाठी चांगल्या गोष्टी आणू शकतो? तसं काही सांगू शकत नाही, कारण की जनता आता पहिल्यांदा उभा राहिली त्यामुळं काही सांगू शकत नाही तसं. तुम्हाला काय वाटतं, कोण चेहरा चांगला? तिन्हीतला एक कोण चांगला वाटतो? तसं काही सांगू शकत नाही, कारण तर हे चेहरे तर तुमच्या ओळखीचे आहेत का? एक असेल. कोण? ते डी जाधव सर काय तर ड्युटी. हां, ते युटी जाधव सर तुमच्या ओळखीचे आहेत म्हणजे बघण्यात येते, पण असं समकरत नाही आपलं. बरं, ठीक. युवक आहे तू, तुझं मतदान आहे का? नाही. बरं, ठीक आहे. मतदान नाही, मतदार दाता नसला तरी तुला राजकारण कळतं? मला सांग, ही 3 चेहरे रिंगणात आहेत, यातला योग्य चेहरा युवक म्हणून तू कोणाकडे बघतोय? आता मी काय तसं ठरवलं नाही, पण तसं सौरभ भाई आपण चांगले आहेत आणि युटी जाधव सर. युटी जाधव. हां. हो, नमस्कार पाटील साहेब. या. नमस्कार. काय चाललंय, काय नाही? निवडणूक लागल्या, या संदर्भात तुम्हाला काय माहिती आहे का? माहिती आहे की नगरपंचायतची निवडणूक लागली. नगराध्यक्ष पदाचे 3 चेहरे रिंगणात आहेत. इकडे युटी जाधव सर आहेत, रावसाहेब सागर असतील, तसेच सौरभ पाटील असतील. या तिन्हीतला चेहरा या आटपाडीचा विकास करेल, कोण चेहरा असं वाटतं तुम्हाला? सौरभ भैया. तुम्ही एक युवक आहे म्हणून त्यांना मानता की एक विजनरी व्यक्तिमत्व आहे, किंवा या हेतून मानता? युवा सुद्धा आणि विजनरी व्यक्तिमत्व.
या वार्डात देशमुख असतील, ऋषिकेश देशमुख असतील किंवा अन्य अजून 2 उमेदवार आहेत, यातला योग्य कोण वाटतो? काय सांगता येणार नाही आता एवढं मला. कोण कोण उभे माहीत आहे? ऋषिकेश देशमुख, परत ब्रह्मदेव केशवराव देशमुख, बर 2 तर माहिती आहेत. या दोन्हीतला प्रभावी चेहरा कोण वाटतो? काही सांगता येणार नाही ते सध्या. सर्वात जवळून या दोन्ही चेहऱ्यातल्या कोणाला ओळखता तुम्ही? ऋषिकेश देशमुख. नमस्कार, काय चाललंय? गाव कुठलं तुमचं? इथलंच का? कोणत्या वार्डामधून येतात? 4 नंबर. मला सांगा, तिथं कोण कोण उभे आहेत माहीत आहे तुम्हाला? कोण कोण आहेत? जयवंत माने भाजपकडं आहे, तानाजी चव्हाण शिवसेना, अरुण चव्हाण भारत तात्या, परवीन जाधव अनिल शेटकडं आहे. बरं मला सांगा, ह्यातल्या ज्या चेहऱ्यांची तुम्ही नावं घेतली, यातला प्रभावी चेहरा कोणता, जे तुमच्या अडीअडचणीमध्ये सोबत येईल असं कोण चेहरा आहे? असं काय सांगता येत नाही. काय सांगता येत नाही. इकडे थेट नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये असलेले 3 चेहरे आहेत, युटी जाधव सर, रावसाहेब सागर आणि सौरभ पाटील. यातला प्रभावी चेहरा कोण? सौरभभाई पाटील येईल असं वाटतं. सौरभभाई पाटील येतात. मावशी काय सांगाल? आता हे सांगितले ह्यांनी की सौरभ पाटील येतील, नको काढायला. ओळखता का त्यांना तुम्ही? नाही नाही, आमचं नको काढायला. नाही ओळख. चांगला चेहरा कोणता? चांगला चेहऱ्याचा काय प्रश्न नाही, पण आम्हाला नाही तसं. तर सामान्य ज्या महिला आहेत त्या महिला भगिनींना राजकारणाशी काही देणं घेणं नसते, परंतु राजकारणामध्ये ज्या प्रभावी महिला आहेत त्या सुद्धा या मैदानामध्ये उतरून काम करत असतात. युवकही आहेत, आपण त्या युवकाशी सुद्धा संवाद साधणार आहे. या इकडं या. वय किती? वय का 19. मतदानाचा अधिकार मिळालाय? हो मिळाला. कोणत्या वार्डातून येता? विद्यानगर. वार्ड नंबर किती? वार्ड नंबर 21. वार्ड नंबर किती आपला? 6 वार्डात. या 6 वार्डातनं चेहरे कोण कोण मैदानामध्ये उतरलेत निवडणुकीच्या माहिती आहे? ऋषी देशमुख. बर. ऋषी देशमुख उतरलेत, अजून आहेत भरपूर जण. 3 चेहरे, त्या 3 चेहऱ्यापैकी कोणता प्रभावी चेहरा आहे? एकच ऋषी देशमुख आहेत. बरं मला सांगा, नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये 3 चेहरे आहेत. इकडे युटी जाधव असतील, रावसाहेब सागर असतील आणि सौरभभाई पाटील असतील. यातला प्रभावी चेहरा या आटपाडीच्या विकासाच्या दृष्टीने विचार करेल असा कोणता चेहरा वाटतो? असं का? युटी जाधव सर आटपाडीतील प्रभावी चेहरा वाटतोय आम्हाला. तर युवा पिढींना साथ देणारा युटी जाधव सर चेहरा वाटतोय आम्हाला. तर मंडळी, अजून आपण प्रतिक्रिया घेणारच आहोत. या 6 नंबर वार्डातील जो मतदार आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत, भेटणार आहोतच. कोण आहे या जनतेच्या मनातला नगराध्यक्ष हे जाणून घेणार आहोत. इकडे या. बोललेत का तुम्ही? बा ठीक आहे. ओ थांबा, कुठले तुम्ही? पिंपरी खुर्द. पिंपरीच आहे का? बरं बरं ठीक आहे, मग जावा. तुम्हाला आटपाडीचा विकास थोडक्यात दाखवणार आहे. हा जो विकास आहे तो विकास बघा, गटारी इकडे व्यवस्थित नाहीत, रस्त्याची अवस्था बघा, हे पूर्णपणे रस्त्यावरती जे पाणी साठते हे पाणी बघा. म्हणजे खऱ्या अर्थानं विकास कुठे चुकला हे आपण हे सत्य पाहू शकतो. विकासाच्या वल्गना करणारे नेते आता निवडणुकीमध्ये मतं मागायला येतील, परंतु खऱ्या अर्थानं या 6 नंबर वार्डाचा विकास झाला आहे का? विकासाचा अजेंडा घेऊन या 6 नंबर वार्डातील जे नेते मंडळी आहेत ते गप्पा गोष्टी करण्यासाठी येतील, परंतु ही जी पाण्याची व्यवस्था आहे, गटार आहेत, रस्ते असतील, हे अजून मूलभूत प्रश्नही निकाली निघलेले नाहीत. तर अनेक वर्षांपासून हा विकास अजून असाच उघड्यावरती खड्ड्यात गटारामध्ये आहे. इथले जे नागरिक आहेत त्यांच्या काय समस्या आहेत आपण जाणून घेणार. ताई इकडे या. काय काय समस्या आहेत? हे रस्त्याच्या अशा अवस्था, याचा त्रास होतो का? आता होतो का काय सांगायचं, होतो का नाही होतो हे अवघडच दिसतंय ना. किती दिवसापासून असंच रस्ता आहे? आता माझं लग्न होऊन 30-35 वर्ष झाली, तेव्हापासून तर असंच आहे, त्याच्या आधी काय माहित नाही. वाटतं तुम्हाला आता तुमच्याकडे मतं मागायला लोक येतील, इथले नेते मंडळी येतील, ते करून देतील असं वाटतं का? ह्याच्यावर काय मला बोलायचं नाही.
नाही ह्याच्यावर काय बोलायचं नाही नको. आजी किती वर्षापासून असाच आहे रस्ता? असंच आहे. किती वर्ष झालं? मी राहायला आल्यापासून असं आहे. त्रास होतो का ह्याचा तुम्हाला? होतोय की लहानीचा? मग कसा नाही होत कसा नाही होतोय की. मग आता निवडणूक आल्या, काही जण म्हणतील की आम्ही करून देतो. हा बनतेले न जातेले बरोबर आहे का? बरोबर आहे. हा म्हणायचं करून देतो न जातो. हा. का खोट आहे? खरं आहे का खोट आहे? म्हणजे नुसते आश्वासनच. हा घेस तर तुम्ही निवडून येसतर झालं तर कोण आहे कुठं आहे काय माहित नाही. आता इथनं एवढाच खराब आहे, तिथनं पुढे चांगलं आहे की? चांगला केलाय हो. निमा झालाय चांगला. निमा झालाय होय. निमा काय म्हणताय? इकडं मंजूर झालं तिकडं करून घेतलं. कुणी केलाय तो? काय माहित नाही. बर. तर मंडळी आणखीन इथले जे या रस्त्यावरून जाणारे जे स्थानिक लोक आहेत त्यांच्याशी आपण संवाद. बाहेर या की जरा, बाहेर या, बाहेर या, बाहेर पॉज करा. नमस्कार. असू द्या राहू द्या, उघडून इथनंच बोला. विषय काय झाला होता की ह्यांनी आपले बाबासाहेब फंडातून शिवाजी नागेश पवार इथून ते पोळ यांच्या घरापर्यंत रस्ता आला होता. रस्ता काय केलं, कॉन्ट्रॅक्टरनं काय केलं की रस्ता निम्म्यातनं खाली केला आणि हे पुढचा रस्ता विषय असाच प्रलंबित ठेवला. मग आम्ही सगळ्यांनी मिळून जाऊन गोपीचंद पडळकरांकडे गेलो आणि त्यांनी आत्ता परमाशेटनी आणि गोपीचंदनी वैयक्तिक ह्यासाठी 13 लाख रुपये या 8-10 दिवसात फक्त इलेक्शनमुळे थांबलं. इलेक्शन झालं का रस्ता होईल. रस्ता कुठून कुठेपर्यंत व्हायला पाहिजे होता? हा रस्ता अखंड ह्या घरापासून नागेश पवार त्यांच्या राजेश नागेश पवार त्यांच्या घरापासून डायरेक्ट उत्तम बलटे यांच्या घरापर्यंत रस्ता व्हायला पाहिजे होता. तो झाला नाही. ते झालेला नाही. कुठेपर्यंत झाला? आता केला त्यांनी ऍक्च्युली रस्ता मंजूर आहे इथून शिवाजी पवार यांच्या घरापासून ते पोळ यांच्या घरापर्यंत. मग त्यांनी तसा न करता पोळ ते उत्तम बलटे घर असा रस्ता केला. त्यात यात राजकारण आल्यामुळे त्यांनी ते निम्मा रस्ता केला. राहिलेला आत्ता मग आम्ही सगळेजण गोपीचंद पडळकरांकडे गेल्यानंतर आमदार साहेबांनी सांगितले की आपण निधी मंजूर करून देऊ. आमदार साहेबांनी त्या गोष्टी निधी मंजूर करून दिला आणि आता इलेक्शन झालं हे रस्ता चालू होईल. बरं, मला सांगा 3 चेहरे मैदानामध्ये आहेत. एकीकडे युक्ती जाधव आहेत, रावसाहेब सागर आणि सौरभ पाटील. यातला प्रभावी चेहरा कोण काम करेल? तर प्रभावी तसं विचार केला तर युटी सर काम करतील. कारण की ते वैयक्तिक शिक्षक आहेत, एज्युकेटेड आहेत आणि बऱ्यापैकी सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे त्या माणसाला. तर या मंडळी इथल्या ज्या स्थानिक महिला आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहे. इथले जे रस्त्याची अवस्था आहे ती रस्त्याची अवस्था आपण त्यांच्याकडून जाणून घेणार. ताई या बाहेर, या मावशी या, तुम्ही या या या. मावशी हे पाणी साठते रस्त्यावर, हे रस्त्याची जी अवस्था केला आणि निम्यात नाही केला. मग असं का केला? आता ह्याचा त्रास होतो का तुम्हाला? मग होतोच ना. म्हणजे कसं हे तर पाणी साचतं या पावसाळ्याचा आम्हाला त्रास होतो या. मग याचं काय करायचं? रस्ता कुठून कुठेपर्यंत मंजूर होता? मंजूर ना त्या खाली आहे ना कुठलं कधी रोहित अपार्टमेंट तिथपर्यंत रस्ता होता. निम्यातच रस्ता केलाय. कोणी केलाय हे? उत्तम बलटे आणि कोण गती नवले ह्यांनी केला. हा ह्यांनी केला. अर्ध्याचाच ठेवलाय. हा अर्ध्याचाच ठेवला तेव्हा तिथपर्यंत. मला सांगा आता निवडणूक लागल्या, तुमच्याकडे येतील की मतं मागायला लोक? मग त्यावेळेस आम्ही बघू की काय आम्ही सांगू की आम्ही देणार नाही मत म्हणून. कुणाला देणार नाही? कुणालाच देणार नाही आम्ही. तुमच्या समस्या सोडवणाऱ्याला देणार? हा त्याला देणार मी. बरं, मला सांगा 3 लोक मैदानात आहेत. युटी जाधव सर आहेत, रावसाहेब सागर आणि सौरभ पाटील. यातला कोणता तुमच्या समस्या सोडवू शकतो? युटी जाधव सर. युटी जाधव वाटतं सोडवतील? हा 100% खात्री आहे तुम्हाला? हा. बरं, ठीक. तर हे सामान्य लोक आहेत. या सामान्य लोकांच्या ज्या भावना आहेत त्या खऱ्या अर्थानं समोर आल्या पाहिजेत की होणारा जो त्रास आहे तो त्यांनाच माहीत की दररोज इथं घाणीचं साम्राज्य आहे, घाण आहे, याच्यातमध्ये मच्छराची संख्या वाढणार आहे, इथले लहान मुलं आजारी पडणार आहेत. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुन्या यासारखे आजारही या घाणीमुळं होणार आहे. पाण्याचं सांडपाणी व्यवस्थापन थोडक्यात हा मुद्दा महत्त्वाचा आहे. इथं सांडपाणी व्यवस्थापन नाही म्हणून हा जो
विकास आहे तो कुठेतरी हरवलेला दिसतोय. मावशी काय हे रस्त्यावर पाणी साठते त्याचा काय त्रास होतो का? होतोय मच्छर लय चावतात, काय करायचं? लय चावत्यात. हो. ही आतापर्यंत तुम्ही सत्ताधाऱ्यांना निवडून दिलं त्यांनी काय कामं केलीत का? नाही ती केली. नाही ती केली. नाही ती केली. आता निवडणूक लागल्या मतं मागायला येतील की तुमच्याकडे? हो हो येतील. हो येतील, पण ही रस्ता करून दिल्याशिवाय नाही आम्ही करणार. बर. ही राहिलेला अर्धा रस्ता जे केला करायचा का नाही ते केला नाही त्यांनी. बरं मला सांगा, ह्या नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये 3 उमेदवार उतरलेले आहेत. युटी जाधव सर आहेत, रावसाहेब सागर आणि सौरभ पाटील. तर हे रस्त्याचा तुमचा विषय कोण मार्गी लावल? आता मला तर काय माहित, आमच्या पोरासनी माहित असणार. बरं पोरासनी माहित आहे कोण मार्गी लावेल. ठीक आहे. ओ ताई थांबा. पॉज करा. बोला काय समस्या आहेत? ही आधी रस्ता करतो म्हणले काय, बरं आम्ही ठीक आहे ते ठोकळे काढले काय, ब्लॉक काढले. तुम्ही इथं समोर ब्लॉक टाकले होते का? हा इथपर्यंत. हा अर्धे काढले. बरं म्हणलं आता रस्ता करायचा म्हणल्यावर काढू दे. काढलं तर मग काय झालं, केलाच नाही. आज करू उद्या करू, आज करू उद्या करू, काय त्याचं निर्णयच कोण घे नाही. मग आम्ही गप्प बसलो एवढंच. आणि पावसाळ्यात आम्हाला खूप त्रास होतो. जास्त म्हणजे जास्त असं जायचं येत नाही. कोणत्या घराला? पवारांच्या घराला त्रास होतो. आम्हाला पण होतो. काय काय त्रास होतो? मच्छर होते, नंतर आमचं पण सांडपाणी आहे, गटार नाही इथं आम्हाला. गटार बघायला गेलं तर दोन्ही बाजूनी गटारच नाही. गटार नाही. कुठं जातं हे पाणी? रस्ते रोडवर साचते पाणी, साचते, मच्छर होते ती. आटपडीतलंच आहे. आटपडीतलंच आहे. कुठं आहे घर तुमचं? हे तुमचंच घर आहे वे? इथं हे गटार व्यवस्था, पाण्याची व्यवस्था आहे का? गटाराची व्यवस्था नाही, पाण्याची आहे. पाणी कधी कधी येतं? पाणी एक दिवसाड येतं आम्हाला. पुरतं का तेवढं? हो पाणी आहे व्यवस्थित. पाणी गटार तेवढी घाण आहे. गटार घाण आहे याचा त्रास होतो. मग आमची पोरं आजारी पडते बारकी. बर आजी मला सांगा, आता निवडणुका लागलेत, नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका आहेत. एकीकडे युटी जाधव या रिंगणात उतरलेत, रावसाहेब सागर आणि सौरभ पाटील. यातला तुमच्या गटाराच्या समस्या सोडवणारा चेहरा कोणता? ते काय माहित नाही एवढं आम्हाला. नाही माहिती. बरं ठीक आहे. तर मंडळी, काही सर्वसामान्य लोकांना निवडणूक म्हणजे काय असतं, आपल्या मतदानाचा हक्क म्हणजे काय असतो हे अजून माहितीच नाही. हळूहळू हे सुद्धा गोष्टी या सर्वसामान्य मतदारांना माहिती होतील आणि इथून जो पुढचा भाग आहे तो आपण कंटिन्यू करणार आहे. बाबा काय करायला लागलाय सकाळ सकाळी? काय लाकडं फोडतोय. लाकडं फोडतोय पोटासाठी करायला पाहिजे काय तर. लाकडं फोडताय मग? ही रस्ता काय उकरलाय असा? रस्ता तयार करायसाठी उकरलाय, पण कवा करतात काय माहिती. होतोय का आता? कधी हे उकरलंय? कधी काल का परवा दिवशी उकरले. बरं कुणी काय आश्वासन दिले का हे रस्ता करणार म्हणून? काय आपल्याला माहित नाही. नाही माहित. बर मला सांगा, आता निवडणूक लागल्या, तुम्हाला मतं मागायला कोण आलंय का आता? अजूनपर्यंत कोण नाही. नाही. तुम्हाला माहिती आहे कोण कोण उभा इथून? कशाला आम्ही बघतोय, आम्हाला एका कामात पडलंय. बरं मला सांगा, एकीकडं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीमध्ये 3 जे उमेदवार आहेत ते मैदानात उतरलेत. एकीकडे युटी जाधव आहेत, रावसाहेब सागर, सौरभ पाटील. यातला तुमच्या समस्या सोडवणारा कोणता उमेदवार आहे? आता बघू कोण समस्या सोडवल त्याकडे जायचं. तर मंडळी, ही जी लोक आहेत ते कष्टकरी लोक आहेत, म्हणजे रोज काम केल्याशिवाय त्यांची चूल पेटत नाही अशी लोक आहेत. घरामध्ये गॅस नाही, परंतु चुलीवर स्वयंपाक करावा, कुठंतरी त्या गॅसची बचत व्हावी म्हणून हे लाकडं फोडतायत. तर म्हणजे अशा सर्व लोकांना कधी मी लोकांच्या समस्या कोण जाणून घेणार हा मुद्दा जो आहे तो महत्त्वाचाच आहे. मावशी मला सांगा, हा जो रस्ता आहे तो कधी होणार आहे वाटते? कधी होईल? काय सांगितलं नाही आम्हाला. नुसतं उकरून ठेवलंय? हो. किती वर्षापासून असाच आहे रस्ता? लय दिवसापासून इथं पाणी लय साठत होतं. हे सगळं पाणी वरची तिथं खड्डा होता, मग ते लय त्रास होत होता.
मग काय करायचं कधी करते तेव्हा आपण ग बसायचं. कुणी आश्वासन दिले का आम्ही करतो म्हणून? काय मी बैठकीत गेलती मला काय माहित नाही. बरं माहित नाही तुम्हाला? बैठकीत होती हो त्यावेळेस. आता हे कोण आहेत तुमचे? हे आपले इथं फोडायला आपलं बोल आमची बंब आहे बंबात घालायसाठी. बर म्हणजे पाणी तुम्ही कशावर तापवता? बंबात? बंबावर. बर चालते. तर मंडळी हे 6 नंबरच वार्ड आहे. 6 नंबर वार्ड आहे ना? मला काय माहित नाही माहीत. तर मंडळी इथं अजून रस्त्याच्या सुद्धा समस्या गंभीर आहेत. आम्ही विकास करू, आम्हाला सत्तेत बसवा. सत्तेत बसवणाऱ्यांनी सुद्धा याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. तर ज्या समस्या आहेत त्या कायम राहणार आहेत. विकास हा मात्र अजून कुठे हरवला आहे हे पाहणं गरजेचं आहे. हे 4 दिवस आहेत तर ज्यांनी काय तर डांगडिंग करून दाखवायचं आणि पुन्हा 5 वर्ष बघायचंच नाही. हाय ते काय गेले ते कुठं, हे असलं काय बघायचंच नाही. असलं कायच बघायचं नाही. नुसती आश्वासन नाही ते का? हे नुसतं 4 दिवस आलं का तेवढं हे कुठं आहे ते कुठं आहे घरोघर फिरणार. मत मागायला येतील. पुन्हा 5 वर्ष कुठं हाय काय गेलाय कुठे बघायचं नाही. असं आहे. काय म्हणताय? पाणी जात नाही पाईप तिथं तुमले कोण बघायला आले नाहीत. काय करायचं? कुठे जात नाही पाणी? ही गटारीत टाकले ती गटारीत सगळं भर होते ती ही लोक सगळे त्यामुळे आमचं पाणीच जात नाही. ती पाईप तिकडे सोडली ते पाईपाच्या पुढे बघा सगळे भरवले का नाही त्यांनी. ती काढत पण नाही ती काय करायचं आता. मग इथं नगरपंचायतचं कोण कर्मचारी वगैरे आलं का? नाही आलं अजून. सांगितलं होतं पण आलं नाहीत. हे काही पाणी आता सोडलं का पाणीच जात नाही मोरीत नाही आमच्या. जरा दाखवा तिकडं कॅमेरामॅन. हो हे असं पाणी साठतंय. आजींचं म्हणणं आहे की ही गटार तुंबलेत. कुठनं जात नाही? या इकडं आतमध्ये या. बर पुढे गटार भरल्या पाडल्या काढा सुद्धा नाहीत. काय करायचं? मी काय करणार? बाई माणूस एकटी आहे. पोरगी तिकडे दिलेली आहे. मी एकटीच असते. मग काय करायचं? सांगितलं पण आहे पाणी आता त्याने ह्यानं काढलं पाणीच जात नाही. त्यांनी तुंबवले सगळं पुढच्या लोकांनी ती गटार कसं काय करायचं? मग नगरपंचायत लक्ष देत नाही? आलीच नाही. सांगितलं तर मी काय करणार? सांगून आले मी. तर मंडळी या जो इथला नागरिक आहे त्यांनी वारंवार या नगरपंचायतीकडे तक्रारी देऊन सुद्धा त्यांच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारींची दखल घेतली जात नाहीत. ही दखल कोण घेणार आणि या सामान्यांचे प्रश्न कोण सोडवणार हा मुद्दा पाहणं तितकाच महत्त्वाचा ठरेल. इथल्या स्थानिकांच्या ज्या अडचणी आहेत त्या भयंकर अडचणी आहेत. रस्ता नाही, गटार नाही, पाण्याचं व्यवस्थापन नाही. या अडचणींना सामोरं जाताना हा मतदार राजा कोणाच्या पारड्यामध्ये आपलं जे मतदान आहे तो टाकणार हा प्रश्न हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. कॅमेरामॅन खलीद जमादारसह दादासो वाक्षे, मानदेश प्राईम, आटपाडी. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.